नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणावळेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 1 त्याचा 6 क्वेश्चन. 6 क्वेश्चन मध्ये जी गणित आहेत त्या प्रकारची गणित तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आहेत. तुम्हाला जर तो प्रॅक्टिस सेट 1.4 तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही माझ्या आधीचा व्हिडिओ त्याचा पाहून घ्या, म्हणजे ती तुम्हाला गणित जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. कारण प्रॉब्लेम सेट असल्यामुळे इथे थोडासा माझा स्पीड जरा जास्त असणार आहे, तिथे तुम्हाला ती गणित आणखी व्यवस्थित समजतील. तर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लेम सेट 1 चा. त्यातला पहिल्या गणिताकडे 2/x + 2/3y = 1/6 हे आहे फर्स्ट इक्वेशन, आणि 3/x + 2/y = 0 हे आहे सेकंड इक्वेशन. इथे x आणि y हे जे व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत, म्हणजे हे इक्वेशन्स तुमच्या लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये नाहीये. मग त्यांना त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी इथे आपण सपोज करूया लेट 1/x = m and 1/y = n. हे सपोज केल्यानंतर आता हे त्यांनी तुम्हाला दिलेले इक्वेशन आहे. हे आहे फर्स्ट इक्वेशन आणि हे आहे सेकंड इक्वेशन. आपण इथे m आणि n 1/x आणि 1/y यांना सपोज केल्यानंतर आपल्याला इथे इक्वेशन कसं मिळेल पहा. 1/x साठी आपण इथे m घेणार, बरोबर ना. मग इथे 2 × 1/x आहे, म्हणजे आपण 2 घेणार आणि 1/x च्या इथे आले m प्लस आता इथे 2n येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे ते 3 असेच राहतील, म्हणजे इथे मिळणार 2/3. 1/y साठी आपण घेतले n = 1/6. हे तुम्हाला मिळालं थर्ड इक्वेशन. आता इथे 3 आहे, 1/x साठी आपण घेणार m, म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे 3m. 2 असेच लिहिणार आणि 1/y आहे त्याच्यासाठी आपण घेणार n, म्हणजे इथे मिळणार 2n = 0. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन, बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाली, ती इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता बघा या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर घालवायचं असेल तर आपण काय करतो, समजा जर का एकच डिनॉमिनेटर असतं तर त्याच डिनॉमिनेटरने आपण कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं असतं. पण या इक्वेशन मध्ये हे दोन वेगवेगळे डिनॉमिनेटर्स आहेत 3 आणि 6. मग 3 आणि 6 यांचा एलसीएम येतो 6. कसं लक्षात ठेवायचं की 3 च्या टेबल मध्ये 6 येतात. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. असे ज्या वेळेला डिनॉमिनेटर्स असतील तर त्या 3 च्या टेबल मध्ये 6 येतात म्हटल्यानंतर 6 हा असतो त्यांचा एलसीएम. मग आता इथे आपण लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय एलसीएम 6. मग 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. मग 6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं की याला 6 × 2 = 12 प्लस 6 ने इकडे मल्टिप्लाय तुम्ही केलं की 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 येतील आणि 2 × 2 येतील 4n = 6 ने 1/6 ला तुम्ही मल्टिप्लाय केलं की इथे मिळणार 1. हे आपल्याला मिळालं फिफ्थ इक्वेशन. आता बघा थर्ड इक्वेशन वरून आपल्याला फिफ्थ इक्वेशन मिळालेलं आहे, म्हणजे आता फोर्थ आणि फिफ्थ या दोन इक्वेशनना जर आपण कंपेअर केलं तर इथे m चे व्हेरिएबल जो आहे त्याचे दोघांचे कोएफिशिएंट सेम नाहीयेत, n चे कोएफिशिएंट सुद्धा सेम नाहीयेत. मग आपल्याला एकाचे कोणाचे तरी कोएफिशिएंट सेम करायचे असतील तर मग काय करूया, फोर्थ इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 2 × 2 = 4 मिळतील, म्हणजे इथे पण 4n आणि इथे पण 4n मिळतील, बरोबर आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आता आपल्याला इथे मिळेल 2 × 3 = 6m. कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. 2 × 2 = 4n आणि 2 × 0 0. हे मला मिळालं सिक्स्थ इक्वेशन. आता बघा दोन्ही इक्वेशन मध्ये
6 from इक्वेशन फिफ्थ इक्वेशन मधून सिक्स्थ इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. मग आधी मी फिफ्थ इक्वेशन लिहिते. 12n plus 4n is equal to 1. 6n plus 4n is equal to 0. आपण सबट्रॅक्शन करतो आहोत. सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनच्या टर्मचे साइन चेंज करायचे. हे प्लस से मायनस होतील, हे प्लस से मायनस होतील. 0 ला काही साइन नसतं, त्यामुळे इथे साइन चेंज होणार नाही. 12 - 6 येणार आहे. 6n plus 4n minus 4n कॅन्सल झाले. इथे आला 1 - 0 1. Therefore m is equal to 6 इकडे मल्टिप्लाय आहे, इथे आल्यानंतर होतील डिवाइड. म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली 1/6. आता ही m ची व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये जर घेतली तर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण लिहूया पुटिंग m is equal to 1/6 in equation 5. फिफ्थ इक्वेशन मी लिहून घेते. 12m plus 4n is equal to 1. बरोबर. आता m ची व्हॅल्यू आहे आपली 1/6. मग इथे मी लिहिते 12 into m ची व्हॅल्यू 1/6 plus 4n is equal to 1. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2 plus 4n is equal to 1. प्लस 2 तिकडे गेल्यानंतर होतील -2. म्हणजे 4n is equal to येतील 1 - 2. Therefore 4n is equal to 1 - 2 -1. डिफरन्स साइन सबट्रॅक्शन केलं, ग्रेटर नंबरचं साइन दिलं. 4 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे आल्यानंतर होतील डिवाइड. म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1/4. पण आपल्याला फक्त m आणि n च्या व्हॅल्यूज नकोय, बरोबर ना. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज हवा आहे. म्हणजे अजून m आणि n वरून आता आपण x आणि y च्या व्हॅल्यूज घेऊया. म्हणून इथे मी लिहिते पुटिंग m is equal to 1/x and n is equal to 1/y. we get. मग आता मी m is equal to 1/x घेतलंय. मग m च्या जागेवरती येतील 1/6 is equal to 1/x. Therefore x इकडे डिनॉमिनेटर मध्ये, इकडे आल्यानंतर ते न्यूमरेटर मध्ये येतील. 6 इथे डिनॉमिनेटर मध्ये आहेत, ते या साइडला आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येतील. म्हणजे मला x ची व्हॅल्यू मिळाली x is equal to 6. असंच आपण n ची व्हॅल्यू घेऊया. n is equal to 1/y. n ची व्हॅल्यू आहे -1/4 is equal to 1/y. 4 इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येतील. ते -1 ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे आपल्याला मिळणार -y. आणि 4 डिनॉमिनेटर मध्ये आहे, ते इकडे न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय झाले की आपल्याला मिळणार 4 × 4. -y ची व्हॅल्यू +4 आली. therefore +y is equal to -4. आपल्याला x आणि y आपल्या दिलेल्या इक्वेशन्स मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत दोन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, बरोबर आहे. म्हणून मग आपण आता या ठिकाणी फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर लिहूया. x is equal to 6, y is equal to -4 is the solution. हे आहे आपलं फायनल आन्सर. लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड सम. 7/2x + 1 + 13/y + 2 is equal to 27. हे फर्स्ट सम आहे. आणि 13/2x + 1 + 7/y + 2 is equal to 33. हे आहे सेकंड इक्वेशन, बरोबर. आता इथे आपल्याला फक्त x आणि y या व्हेरिएबलला लेटर लिहून चालणार नाही, तर 1/2x + 1 याला एक लेटर घ्यावं लागेल आणि 1/y + 2 याला लेटर घ्यावं लागेल. मग इथे आपण लिहूया लेट 1/2x + 1
is equal to m and 1 upon y plus 2 is equal to n. मग आता आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा, हे 7 लिहिणार आपण आणि 1 upon 2x plus 1 साठी आपण घेणार m, म्हणजे इथे आपल्याला मिळणार 7m प्लस तसंच इथे 13 येतील आणि 1 upon y plus 2 याच्यासाठी येतील n इज इक्वल टू 27. हे होईल आपलं थर्ड इक्वेशन. तसंच इथे येणार 13m प्लस 7m इज इक्वल टू 33. आता बघा इथे दोन्हीकडे m आणि n या दोघांचे कोएफिशिएंट जे आहेत ते एक्सचेंज झालेले आहेत. असं असेल त्यावेळेला आपण कोणती मेथड घेतो, एकदा प्लस एकदा मायनस, म्हणजे एकदा या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची आणि एकदा दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. मग इथे आपण लिहूया ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ. मग आता यांना ऍड करताना साइन चेंज करावे लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. फक्त सबट्रॅक्शन करतानाच खालच्या इक्वेशनचे साइन्स चेंज होतात. इज इक्वल टू 33. ऍड करूया आपण 13 प्लस 7 20m प्लस 20n इज इक्वल टू 27 आणि 33 याची ऍडिशन आली 60. बघा या कंप्लीट इक्वेशन मध्ये 20 20 आणि 60 हे जे नंबर्स आहेत, म्हणजे आपण या इक्वेशनला 20 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे येणार डिवाइडिंग द इक्वेशन बाय 20. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 20. मग 20 ने डिवाइड केल्यानंतर 20 ला 20 ने डिवाइड केले की इथे m येतील, इथे n येतील. 23 जा 60 म्हणजे इथे येतील 3. हे झालं आपलं फिफ्थ इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनचं करूया सबट्रॅक्शन. मग इथे मी लिहिते सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फोर्थ. म्हणजे फोर्थ इक्वेशन मधून थर्ड इक्वेशनला आपण सबट्रॅक्ट करू. म्हणजे इथे येणार 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. सबट्रॅक्ट करायचे आपल्याला 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. सबट्रॅक्शन करायचे म्हणजे खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं. म्हणजे इथे प्लसचं मायनस होणार सगळीकडे. 13 मायनस 7 6. ग्रेटर नंबरचं साइन प्लस 6m आले, इथे मायनस 6m येतील इज इक्वल टू 6 ग्रेटर नंबरचा साइन. या इक्वेशनला आपल्याला डिवाइड करावं लागेल 6 ने. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 6. मग 6 ने डिवाइड केल्यानंतर आता इथे तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे m - n इज इक्वल टू 1. हे झालं 6th इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन जे आहेत ते दोन्ही इक्वेशन्स लक्षात घ्यायचे. m प्लस n इज इक्वल टू 3 आणि m मायनस n इज इक्वल टू 1. दोन्ही इक्वेशनची ऍडिशन केली की प्लस n आणि मायनस n कॅन्सल होतील, बरोबर आहे. मग आता इथे आपण करूया ऍडिंग इक्वेशन 5th and 6th. Adding equation 5th and equation 6th. मग आता 5th इक्वेशन आहे m plus n is equal to 3 आणि 6th इक्वेशन आहे m minus n is equal to 1. ऍडिशन करतोय आपण. प्लस n मायनस n कॅन्सल, m प्लस m आले 2m, 3 प्लस 1 4. 2 इथे मल्टिप्लाय आहेत, इथे आल्यानंतर डिवाइड होतील. 2 2 जा 4 म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. ही m ची व्हॅल्यू 5th इक्वेशन मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू इथे मिळेल, बरोबर आहे. मग आता इथे मी लिहिते पुटिंग m
इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. बरोबर आहे. इक्वेशन लिहून घेते m प्लस n इज इक्वल टू 3. हे 5th इक्वेशन आहे आपलं. m च्या इथे आले 2. 2 प्लस n इज इक्वल टू 3. प्लस 2 आहेत या साईडला आल्यानंतर होतील -2. देअरफॉर n इज इक्वल टू 1. आपल्याला m आणि n या दोघांच्या व्हॅल्यूज इथे मिळाल्या. आता या व्हॅल्यूज घेऊन पुन्हा आता याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. मग इथे मी लिहिते पुटिंग m is equal to 1 upon 2x plus 1 and n is equal to 1 upon y plus 2. We get. मग मी इथे लिहिते m is equal to 1 upon 2x plus 1. Therefore m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2. म्हणजे 2 is equal to 1 upon 2x plus 1. आता हे 2x plus 1 इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहेत ना, म्हणजे डिवाइड आहे. ते इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर 2 ला मल्टिप्लाय होतील. म्हणजे इथे होतील 2 इंटू ब्रॅकेट 2x plus 1. हे या साईडला मल्टिप्लाय झाल्यानंतर या साईडला उरणार फक्त 1. 2 ने ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा 4, 4x, 2 1 जा 2 इज इक्वल टू 1. प्लस 2 तिकडे गेल्यानंतर होणार आहे -2. म्हणजे 4x इज इक्वल टू 1 -2. 1 -2 चा आन्सर येणार आहे -1. म्हणजे इथे येणार 4x इज इक्वल टू -1. 4 इकडे इंटू आहे, इथे आल्यानंतर डिवाइड होती. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. x इज इक्वल टू -1/4. आता आपण y ची व्हॅल्यू घेऊया. मग इथे मी लिहिते n इज इक्वल टू 1/y plus 2. Therefore n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1. 1 इज इक्वल टू 1/y plus 2. Therefore y plus 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होते. पण 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला सेमच आन्सर मिळणार आहे. म्हणजे y plus 2 इज इक्वल टू 1 plus 2 त्या साईडला गेल्यानंतर होती -2. Therefore 1 -2 येणार -1. y चा आन्सर मिळाला आपल्याला -1. दोन्ही व्हेरिएबल जे आहेत त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणून फायनल आन्सर लिहूया आपण. x इज इक्वल टू -1/4, y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर तुम्ही हवं तेव्हा पाहू शकता. आता आपण पाहूया 6व्यातलं 6th वन मधलं थर्ड सम. 148/x plus 231/y is equal to 527/xy. म्हणजे इथे बघा फक्त लेफ्टलाच नाही इक्वल टूच्या, तर राईटला सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये xy हे व्हेरिएबल्स आलेले आहेत. म्हणजे गणित थोडं वेगळं आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला हवं तर टेक्स्टबुकवर त्याला काहीतरी वेगळं मार्किंग करून ठेवा, वेगळं गणित म्हणून. 231/x plus 148/y is equal to 610/xy. आता या सम मध्ये आपण काय करूया, हे xy जे आहेत हे xy सुद्धा आपल्याला घालवावे लागतील. मग त्यासाठी काय करूया की इथे m आणि n किंवा वेगळे व्हेरिएबल्स न घेता प्रत्येक इक्वेशनला xy ने मल्टिप्लाय करूया. xy ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतंय ते पाहूया. मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट and equation second by xy. आता बघा मी xy ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करते. करून दाखवायची तर गरज नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी मल्टिप्लाय करून दाखवते. xy इंटू xy ने मल्टिप्लाय केलं आपण 148/x ला, प्लस पुन्हा मी xy ने मल्टिप्लाय करते 231/y ला, इज इक्वल टू xy
एक्स वाय. इथे काय होईल एक्स वाय एक्स वाय एक्स वाय मधला हा एक्स आणि हा डिनॉमिनेटर मधला एक्स हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. इथे फक्त वाय राहतील. तसंच इथे न्यूमरेटर मधले वाय आणि हे डिनॉमिनेटर मधले वाय कॅन्सल होतील आणि इथे एक्स वाय आणि एक्स वाय दोन्ही कॅन्सल होतील. बरोबर आहे. तसंच सेकंड इक्वेशनला आपण करूया. एक्स वाय इंटू एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं 231 अपॉन एक्स ला प्लस पुन्हा मी एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं 148 अपॉन वाय ला इज इक्वल टू एक्स वाय इंटू 610 अपॉन एक्स वाय. इथे पण न्यूमरेटर मधला आणि डिनॉमिनेटर मधला एक्स कॅन्सल झाला. इथे वाय कॅन्सल झाले आणि इथे एक्स वाय आणि एक्स वाय पूर्ण कॅन्सल झाले. बरोबर आहे. आता तुम्हाला इक्वेशन इथे काय मिळते बघा. 148 वाय प्लस 231 एक्स इज इक्वल टू इथे एक्स वाय कॅन्सल झाले म्हणजे इथे आलं 527. हे आलं आपलं थर्ड इक्वेशन. तसंच इथे येणार 231 वाय प्लस 148 एक्स इज इक्वल टू 610. आता हे इक्वेशन्स इथे कसं नेहमी आपल्याला x हा व्हेरिएबल आधी येतो y नंतर येतो. इथे y आधी आलेला आणि x नंतर आलेला. बरोबर. पण असं आलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही x चा टर्म आधी आणि y चा टर्म नंतर असं तिथल्या तिथे त्यांची जागा एक्सचेंज केली तरीही चालते किंवा याच फॉर्म मध्ये लिहिलं तरीही चालेल. आता इथे पहा पुन्हा त्या प्रत्येकाबरोबरचे जे कोएफिशियंट्स आहेत x आणि y बरोबरचे एक्सचेंज झालेले आहेत म्हणजे इथे पुन्हा आपण मेथड वापरणार एकदा प्लस एकदा मायनस. मग मी इथे लिहिते ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ. मग ऍडिशन करूया. 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. Addition 231y plus 148x is equal to 610. Addition 8 plus 1 9 4 plus 3 7 2 plus 1 3 379y. इथे पण सेम नंबर आहे म्हणजे इथे पण 379 येणार. फक्त व्हेरिएबल येईल x is equal to 7 2 plus 1 3 5 plus 6 11. बरोबर. आता इथे दोन्हीकडे 379 आहे. बरोबर. म्हणजे लक्षात घ्यायचं की या नंबरला सुद्धा 379 ने आपण डिवाइड करू शकतो. आता मग 379 चे टेबल तयार करण्यापेक्षा कसं लक्षात घ्यायचं. आता इथे युनिट प्लेसला आहे 9. बरोबर. जर का 379 चे तुम्ही टेबल तयार करणार असाल तर आधी 9 चे टेबल बघा. 9 3 जा 27 येतात आणि इथे युनिट प्लेसला आहे 7. त्यामुळे कदाचित 379 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळू शकतं. असं गेस करायचं आणि तेवढं मल्टिप्लिकेशन फक्त करून बघायचं. 379 इंटू 3 3 9 जा 27 कॅरी 2 3 7 जा 21 21 प्लस 2 23 कॅरी 2 3 3 जा 9 9 प्लस 2 11. आपल्याला मिळाला आन्सर. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 379. मग 379 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इथे मिळणार y प्लस x इज इक्वल टू इथे मिळतील तुम्हाला 3. हे झालं आपलं फिफ्थ इक्वेशन. आता दोघांची ऍडिशन करून झाली. आता आपण करूया दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन. Subtracting equation third from equation fourth. थर्ड इक्वेशन तुम्हाला फोर्थ इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करायचे. मग मी फोर्थ इक्वेशन आधी लिहून घेते. 231y प्लस 148x
7x इज इक्वल टू 527. सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. इथे सबट्रॅक्ट करायचं म्हणजे खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज करायचे. बरोबर. सबट्रॅक्शन करूया. 3 8 0 म्हणजे 83y. ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे प्लस आले. इथे ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे येणार आहे -83x. सेम नंबर आहेत त्यामुळे सबट्रॅक्शन तेच येणार. इथे पण 83 आले तुमचे, इथे पण येणार 83x इज इक्वल टू 3 8 83y मायनस 83x इज इक्वल टू 83. सगळीकडे 83 आले म्हणजे इथे आपण 83 नेच डिवाइड करणार. बरोबर. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 83. मग 83 ने डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला मिळणार y मायनस x इज इक्वल टू 1. हे मिळालं आपलं 6th इक्वेशन. आधीच होतं 5th, हे मिळालं 6th इक्वेशन. इथे बघा प्लस x आणि मायनस x आहे. दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली की x कॅन्सल होते. मग आपण इथे लिहूया ॲडिंग इक्वेशन 5th and equation 6. y plus x is equal to 3. हे आहे आपलं 5th इक्वेशन आणि y minus x is equal to 1. हे आहे 6th इक्वेशन. ॲडिशन करतोय. प्लस x मायनस x कॅन्सल. y plus y 2y 3 plus 1 4. 2 इथे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर होतील डिवाइड. 2 2 जा 4 म्हणजे y is equal to मिळाले 2. ही y ची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये घेऊया. x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. Putting y is equal to 2 in equation 5. बघा तुम्ही या मोठ्या इक्वेशन मध्ये घेतली तरी सुद्धा चालू शकतो, पण ते सॉल्व करायला तुम्हाला जरा जास्त वेळ लागेल. त्याच्यापेक्षा हे छोटी आणि सिंपल इक्वेशन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट केली तर तुम्हाला आन्सर लगेच मिळेल. म्हणून या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू घ्यायची. Putting y is equal to 2 in equation 5. मग 5th इक्वेशन मी लिहून घेते y plus x is equal to 3. Therefore y ची व्हॅल्यू आहे 2. 2 plus x is equal to 3 plus 2 तिकडे गेल्यानंतर होणार आहे -2. Therefore x is equal to 3 minus 2 1. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काही दुसरे लेटर्स किंवा दुसरे व्हेरिएबल्स घेतलेले नव्हते, त्यामुळे आपल्या इक्वेशन्स मध्ये x आणि y व्हेरिएबल होते, त्याच्याच व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. म्हणजे आपण फायनल आन्सर लिहू शकतो इथे आता x is equal to 1, y is equal to 2 is the solution. बघा इथे आपण इक्वेशन ज्या वेळेला सॉल्व करायला घेतली तर इथे आपण आधी y आणि नंतर x ला घेतलं, पण फायनल आन्सर लिहिताना मात्र अल्फाबेटिकल ऑर्डर मध्येच त्यांचा आन्सर लिहायला विसरायचं नाही. आता आपण बघूया प्रॉब्लेम सेट 6 मधलं प्रॉब्लेम सेट 1 मधलं 6 मधलं 4th सम. दोन इक्वेशन्स दिलेली आहेत. 7x - 2y / xy = 5. हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि 8x + 7y / xy = 15. आता इथे सुद्धा तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये xy आणि xy आहे, पण मगाशी जे आपण गणित केलं त्याच्यापेक्षा हे गणित थोडंसं वेगळं आहे. पाहूया इथे आपल्याला काय करता येईल. इथे आधी आपण काय करूया, हे xy इक्वल टू च्या या साइडला डिवाइड आहे ते इक्वल टू च्या त्या साइडला नेऊया म्हणजे ते होतील मल्टिप्लाय. इथे आपण फक्त त्या इक्वेशनला कन्वर्ट करूया. 7x - 2y = 5xy आणि हे इक्वेशन होईल 8x + 7y = 15 ला xy ने मल्टिप्लाय केल्यानंतर होतील 15xy. थर्ड आणि फोर्थ इक्वेशन. आता इथे आपण xy ने डिवाइड वगैरे करायचं नाहीये. इथे आपण काय करूया, x आणि y हे जे व्हेरिएबल आहेत त्यापैकी जे आपण सिंपल इक्वेशन सॉल्व करताना करतो एकाचे कोणाचे तरी कोएफिशिएंट सेम करायचे, तसे कोएफिशिएंट सेम करूया. समजा या इक्वेशनला इकडच्या 7 ने मल्टिप्लाय करूया आणि या इक्वेशन मधला 2 हा जो कोएफिशिएंट आहे या 2 ने
मग मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग इक्वेशन 3, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय, बघा एकच कुठला तरी व्हेरिएबल घ्यायचा आहे आणि त्याचेच कोएफिशियंट्स जे आहेत त्यांनी एकमेकांना मल्टिप्लाय करायचे. थर्ड इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशनला मी y चा इकडचा जो कोएफिशियंट आहे त्याने मल्टिप्लाय करणार आहे बाय 7 अँड इक्वेशन 4, फोर्थ इक्वेशन आहे त्याला इकडच्या 2 ने मल्टिप्लाय करूया बाय 2. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय इक्वेशन मिळते पहा तुम्हाला, त्याला 7 ने मल्टिप्लाय केलं, 7 7 जा 49x, 7 2 जा 14y, 7 5 जा 35xy, हे आपल्याला मिळालं फिफ्थ इक्वेशन. आता इक्वेशन फोर्थ इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 8 2 जा 16x प्लस 7 2 जा 14y इज इक्वल टू 15 2 जा 30xy, हे आपल्याला मिळालं सिक्स्थ इक्वेशन. मायनस 14y आणि प्लस 14y दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली की ते जातील. मग आपण लिहूया ॲडिशन, ॲडिंग इक्वेशन फिफ्थ अँड इक्वेशन सिक्स्थ, दोन्ही इक्वेशनची आपण करूया ॲडिशन. इक्वेशन्स लिहिते मी परत, 49x मायनस 14y इज इक्वल टू 35xy आणि 16x प्लस 14y इज इक्वल टू 30xy. ॲडिशन करतोय आपण, मायनस आणि 14y कॅन्सल झाले, 49x प्लस 16x, 9 प्लस 6 15, कॅरी 1, 4 प्लस 1 5 प्लस 1 6, 65x इज इक्वल टू, इथे पण येतील 35 प्लस 30 म्हणजे 65xy. आता पहा इथे 65x आहेत आणि इथे 65xy आहे. 65x आणि y या सगळ्यांमध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे. आपण इथून 65x जे आहेत ते कंप्लीट या साइडला डिवाइड करायला आणूया, 65x अपॉन 65x म्हणजे इथे राहतील फक्त y. 65x आणि 65x कॅन्सल होतील, y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1, म्हणजे मी इथे लिहिते देअरफॉर y इज इक्वल टू 1. आपल्याला पटकन मिळाली y ची व्हॅल्यू. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये घेऊया, दोन्हीपैकी. समजा आपण फोर्थ इक्वेशन मध्ये घेऊया, पुटिंग y is equal to 1 in equation 4. मग फोर्थ इक्वेशन लिहून घेते मी, 8x plus 7y is equal to 15xy. Therefore 8x plus 7 y ची व्हॅल्यू घेतली 1 is equal to 15x, इथे पण y ची व्हॅल्यू मी घेतली 1. Therefore 8x plus 7 म्हणजे 7, 15x into 1 येणार आहे 15x. Therefore आता हे 7 इथेच ठेवू, हे 8x आहेत ते या साइडला आल्यानंतर होतील मायनस. Therefore 7 is equal to 15x minus 8x आले 7x. 7 इथे मल्टिप्लाय या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड. 7 upon 7 is equal to x. 7 म्हणजे 7, 7 म्हणजे 7 कॅन्सल झाले, 1 is equal to x. That is x is equal to 1. y ची व्हॅल्यू पण 1 मिळाली, x ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली 1. फायनल आन्सर लिहूया आपण, x is equal to 1, y is equal to 1 is the solution of given simultaneous equations. तुम्ही असा फायनल आन्सर लिहिलं तरीही चालतं. हे झालं तुमचं फोर्थ सम. आता आपण पाहूया या फिफ्थ क्वेश्चन मधलं लास्ट सम, सिक्स्थ क्वेश्चन मधलं लास्ट सम.
1 upon 2 into bracket 3x plus 4y plus 1 upon 5 into bracket 2x minus 3y is equal to 1 upon 4. हे आहे फर्स्ट इक्वेशन. 5 upon into bracket 3x plus 4y minus 2 upon into bracket 2x minus 3y is equal to minus 3 by 2. हे आहे सेकंड इक्वेशन तुमचं. आता बघा या दोन्ही इक्वेशन्स मध्ये कोणता पार्ट सेम आहे ज्याच्यासाठी आपण दुसरा व्हेरिएबल घेऊ शकतो. तर डिनॉमिनेटर मध्ये 3x 4y आहे आणि इथे दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये 2x 3y आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपण 1/3x 4y याच्या जागेवरती एक व्हेरिएबल घेऊ शकतो आणि 1/2x 3y याच्या जागेवरती दुसरा व्हेरिएबल घेऊ शकतो. मग इथे आपण लिहूया पुटिंग 1/3x plus 4y is equal to m and 1/2x minus 3y is equal to n. यांच्या जागेवरती m आणि n घ्यायचे. पण आता नीट काळजी घ्यायची आहे. बघा इथे 1/3x plus 4y याच्या जागेवरती तुम्ही m घेणार आहात. म्हणजे न्यूमरेटर मध्ये n येतील आणि डिनॉमिनेटर मध्ये हे 2 असेच राहतील. m/2 प्लस तसंच इथे 1/2x minus 3y याच्या जागेवरती आपण n घेणार. हे डिनॉमिनेटर मधले 5 असेच राहतील आणि या साइडला येणार 1/4. हे मिळालं आपल्याला थर्ड इक्वेशन. आता या इक्वेशनला किंवा याला आपण थर्ड इक्वेशन असा नंबर न देता यांचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर जो आहे तर डिनॉमिनेटरचा एलसीएम घेऊन आपल्याला डिनॉमिनेटर त्यांचा घालवता येऊ शकतो. आता यांचा एलसीएम कसा काढायचा बघा. 2, 5 आणि 4 तिन्ही वेगवेगळे नंबर्स आहेत बरोबर. मग 2 आणि 4 2 च्या टेबल मध्ये 4 येतात बरोबर. तेव्हा 2 आणि 4 याचा एलसीएम येतो 4. लक्षात घ्या. आता 5 आणि 4 यांचा एलसीएम बघायचा. मग 5 आणि 4 या दोघांमध्ये फक्त 1 हाच कॉमन मल्टिपल आहे. त्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन हाच त्यांचा येतो एलसीएम. म्हणजे एलसीएम आला 5 4 जा 20. म्हणजे या इक्वेशनला आपण 20 या एलसीएम ने मल्टिप्लाय करायचे. मग इथे मी लिहिते मल्टिप्लाइंग द इक्वेशन by LCM 20. आता 20 नी इथे मल्टिप्लाय केलं. मी आता मल्टिप्लाय करून दाखवते. 20 into m/2 plus 20 into n/5 is equal to 20 into 1/4. 2 1 जा 2 2 10 जा 20 म्हणजे इथे येतील 10m plus 5 4 जा 20 4n 4 5 जा 20 is equal to 5. हे आपलं थर्ड इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मधून आपण m आणि n वापरून घेऊया. म्हणजे इथे काय मिळते बघूया आपण. इथे तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे 5 न्यूमरेटर मध्येच आहे. त्यामुळे 5 न्यूमरेटर मध्ये राहतील आणि 1/3x plus y याच्यासाठी तुम्ही m घेणार. म्हणजे इथे तुम्हाला मिळेल 5m minus 2n is equal to minus 3/2. लक्षात घ्या तुमच्या या -3/2 मध्ये ज्या वेळेला मायनस साइन असतो तर ते मायनस साइन नेहमी न्यूमरेटरला द्यायचं असतं. 2 ला मायनस साइन घ्यायचं नाही. हे मायनस साइन जे आहे ते 3 चं मायनस साइन आहे. लक्षात ठेवा. आता इथे फक्त 2 हा एकच डिनॉमिनेटर आहे. म्हणजे या 2 ने कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं की हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. मग इथे आपण लिहूया मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. मग इथे 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर येतील 10m. इथे 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 4n आणि इथे 2 2 कॅन्सल झाल्यानंतर येतील -3. म्हणजे हे आलं तुमचं फोर्थ इक्वेशन. आता बघा थर्ड आणि फोर्थ इक्वेशन दोन्हीकडे 10m आणि 10m आहे बरोबर. म्हणजे दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन केलं की 10m कॅन्सल होतील. मग आपण इथे लिहूया सबट्रॅक्टिंग
1. n is equal to 8 upon 8. Therefore n is equal to n. ही n ची व्हॅल्यू आहे ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये थर्ड किंवा फोर्थ पैकी एका इक्वेशन मध्ये आपण घेऊया. Putting n is equal to 1 in equation third equation लिहून घेऊया. 10n plus 4n is equal to 5. Therefore 10m plus 4 into bracket 1 is equal to 5. Therefore 10m plus 4 1s are 4 is equal to 5. 10m is equal to plus 4 तिकडे गेल्यानंतर होणार आहे minus 4. 10m is equal to 1. 10 मल्टिप्लाय आहे तिथे आल्यानंतर होतील डिवाइड म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/10. आता n आणि m या दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या. याच्यावरून आता या व्हॅल्यूज आपल्याला पुन्हा याच्यामध्ये घालायला लागतील म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. इथे मी लिहिते पुटिंग m is equal to 1/3x plus 4y and n is equal to 1/2x minus 3y. माधुरी लिहिते m is equal to 1/3x plus 4y. m ची व्हॅल्यू आहे 1/10 म्हणून m च्या जागेवरती आपण घेतले 1/10 is equal to 1/3x plus 4y. हे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते इकडे न्यूमरेटर मध्ये येतील. 10 इकडे डिवाइडेड ते इकडे 1 ला मल्टिप्लाय होतील म्हणजे 10 1 जा 10. हे आपल्याला मिळालं फिफ्थ इक्वेशन. आता n is equal to घेऊया 1/2x minus 3y. Therefore n ची व्हॅल्यू आहे 1. 1 is equal to 1/2x minus 3y. हे इकडे 1 ला न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय होतील म्हणजे 2x minus 3y is equal to 1. हे आपल्याला मिळालं सिक्स्थ इक्वेशन. आता ही दोन्ही इक्वेशन्स पुन्हा आपल्याला सॉल्व करावी लागतील. आता इथे बघा दोन्ही x चे कोएफिशिएंट पण सेम नाहीये, दोन्ही y चे कोएफिशिएंट पण सेम नाहीये म्हणजे आता आपल्याला ते कोएफिशिएंट सेम करून घ्यावे लागतील. मग आपण काय करूया या 3 ने फिफ्थ इक्वेशन ला मल्टिप्लाय करूया आणि या 4 ने सिक्स्थ इक्वेशन ला मल्टिप्लाय करूया. मग मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग equation 5th by 3 and equation 6 by 4. बघूया मल्टिप्लाय केल्यानंतर आता आपल्याला काय इक्वेशन मिळत आहे. फिफ्थ इक्वेशनला या इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा 9x, 4 3 जा 12y, 10 3 जा 30. हे आपल्याला मिळालं सेवन्थ इक्वेशन. मल्टिप्लिकेशन नीट करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना घाई करायची नाही. तिघांनाही मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. आता सिक्स्थ इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचे. 4 2 जा 8x minus 4 3 जा 12y is equal to 4 1 जा 4. हे मिळालं एट्थ इक्वेशन. आता बघा प्लस 12y आणि मायनस 12y मिळालं. दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली की 12y कॅन्सल होते. मग इथे आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन 7 and equation 8. दोन इक्वेशन्स लिहिते मी परत. 9x plus 12y is equal to 30 आणि 8x minus 12y is equal to 4. ॲडिशन करतोय. मायनस प्लस 12y कॅन्सल झाले. 8 plus 9 17x is equal to 30 plus 4 34.
13 इथे मल्टिप्लाय आहे, या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड. therefore x is equal to 17 2 जा 34, म्हणजे इथे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली 2. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया. putting x is equal to 2, in equation फिफ्थ इक्वेशन मध्ये घेऊया. मग फिफ्थ इक्वेशन मी लिहून घेते 3x + 4y इज इक्वल टू 10. x च्या इथे आपल्याला घ्यायचे 2 प्लस 4y इज इक्वल टू 10. 3 2 जा 6 प्लस 4y इज इक्वल टू 10 प्लस 6 तिकडे गेल्यानंतर होतील -6. 10 - 6 4. 4 इथे मल्टिप्लाय, तिथे आल्यानंतर तिकडे गेल्यानंतर होतील डिवाइड. therefore y is equal to 1. x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या. फायनल आन्सर लिहूया आपण. x is equal to 2, y is equal to 1 is the solution. हे आहे फायनल आन्सर. संपूर्ण क्वेश्चन 6 जो आहे तो लक्षात आलेला आहे. सगळी गणितं जी आहेत ती जास्त मार्कांची आहेत आणि महत्त्वाची आहेत. तुम्ही याआधीचे आमचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओज नक्की पहा आणि तुम्हाला जर ते आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक पुढचा व्हिडिओ घेऊन.